आज खूप आनंद होतोय या फायटर बॉयला दाखवायला. फायटर बॉय म्हणजे लिटरली असं मी म्हणेल की हा योद्धा आहे. कारण काय, आईला प्लासेंटा प्रिव्हिया होता, अब्रप्शन म्हणजे तो प्लासेंटा सुटलेला होता, धो रक्तस्राव होता. आणि अशा अवस्थेमध्ये ज्या वेळेला पेशंट आपल्याकडे इंडोर झाला, अर्थात पहिला प्रयत्न हा होता की तिचं रिपोर्ट येईपर्यंत तिचा रक्तस्राव थांबावा. मीन व्हाईल आपल्याला बाळालाही व्यवस्थित ठेवायचं होतं. नातेवाईक, आई वडील इतके जास्ती कोऑपरेटिव्ह होते की त्यांनी माझ्या सर्व गोष्टीला होकार दिला. मला ट्रीटमेंट इमिडिएट करण्यासाठी संमती दिली. सीझर केलं, अक्षरशः सुपरफास्ट झाल्यामुळे बाळही आमचं अगदी व्यवस्थित होतं. आपल्याला बाळ व्यवस्थित राहण्यासाठी मात्र आम्ही पेडियाट्रिशियनच्या ताब्यामध्ये दिलं. आज हे बाळ माझ्या हातात घेताना मला प्रचंड आनंद होत आहे. ही सक्सेस स्टोरी आहे. प्रत्येक वेळेला जन्म झाल्यानंतर बाळ मी जेव्हा टाकते, पण काही बाळ आहेत जे फायटर आहेत ते मात्र मी उशिरा सांगते. आता आई वडिलांचं मत जाणून घेऊयात की त्यांना काय वाटलं, कसा वाटला अनुभव. कारण आज हा आनंदाचा दिवस आहे, त्यामुळे कदाचित तेही बोलतीलच. प्रीती बापू खांडेकर, माझं 5 वर्षानंतरचं हे पहिलं बाळ आहे. मी माहेरी 7व्या महिन्यात आल्यापासून स्नेहांजली मॅडमकडे ट्रीटमेंट चालू झाली माझी. तर मी डेली रुटीनसाठी येत होते, पण इमर्जन्सीमध्ये मला नंतर थोडा त्रास होऊ लागल्यामुळे मॅडमच्या सल्ल्याने मी प्रत्येक गोष्टी करत गेलो. त्यामुळे आज हे सक्सेस माझ्या हातामध्ये आहे. कसं वाटतंय? छान वाटतंय का? छान वाटतं. तुम्हाला कसं वाटतं? तुम्ही इथं नव्हता त्यावेळेला. मी इमर्जन्सीमध्ये ट्रॅव्हल स्टार्ट केलं आणि इथं आल्यानंतर सिच्युएशन बघितली तर इट्स वर्स्ट सिच्युएशन अँड आय एम नाउ फिलिंग व्हॉट आय कॅन से इट्स मोर दॅन इनफ दॅट मी आय एम व्हेरी हॅपी. You are happy because everything is good right now. Yes, now very well going on and baby is also growing well. छान. आम्हालाही छान वाटतं ज्या वेळेला इतकं सुंदर गोंडस बाळ आम्ही आई वडिलांकडे देतो. खरं तर त्यावेळेला वडिलांची सिच्युएशन अशी की मुलाची काळजी करावी की बायकोची काळजी करावी, काय आपल्या हातात येते देव जाणे. पण अर्थात देवाला काळजी असतेच, त्यामुळे एवढं सुंदर बाळ त्यांच्या हातात आहे. थँक्यू सो मच.